प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा, विशेषतः सर्व बहिणींना माझ्या खास शुभेच्छा. लहान मुली, युवती, बहिणी आणि मातांनो, तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे का आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. हा दिवस महिलांसाठी एक महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. समाजात महिलांची भूमिका अत्यावश्यक आहे. असं काही नाही की पुरुष श्रेष्ठ आहेत आणि महिला कमी आहेत. देवाच्या सृष्टीत इथे ना पुरुष आहेत ना महिला, सर्वजण समान आहेत. हेच प्रभूने सांगितले आहे. म्हणूनच महिला खूप महत्त्वाच्या आहेत. महिला समाजासाठी एक महान आशीर्वाद आहेत. महिला पुरुषांची योग्य मदतनीस आणि सहभागी आहेत. आपण बायबलमध्ये पाहतो की आदामला निर्माण केल्यानंतर देवाने त्याच्यासाठी एक योग्य साथीदार हवा होता आणि म्हणूनच त्यांनी सहाय्यक निर्माण केले. जगातील प्रत्येक पुरुषाने हे खोलवर समजून घेतले पाहिजे की त्याची पत्नी ही त्याच्या आयुष्यात देवाने दिलेली एक अत्यंत योग्य आणि उपयुक्त मदतनीस आहे. देवाच्या अमर्याद कृपेने प्रभूंनी माझ्या प्रिय पत्नीला माझ्यासाठी एक योग्य साथीदार म्हणून दिले आहे, जी प्रत्येक पावलावर माझी मदत करते आणि माझी पूर्ण काळजी घेते. तुम्हीही तुमच्या आयुष्यात ह्याच दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. हे तुम्ही विसरू नये. उलट त्यांना सन्मान द्यावा, बायबल असंच सांगते. स्त्रिया लक्ष द्या. नीतिसूत्रे अध्याय 31 वचन 10 मध्ये प्रभू म्हणतात, सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. समुद्रात अमूल्य मोती असतात. मोती शिंपल्यांच्या आत असतात. लोक त्यांना शोधण्यासाठी जातात. पण एक सद्गुणी स्त्री त्याहूनही जास्त अमूल्य आहे. बायबल तिच्या महत्वाला अधोरेखित करते. तुम्ही एक सद्गुणी स्त्री व्हायला हवी. हेच सर्वात महत्वाचे आहे. आपला स्वभाव खूप महत्वाचा आहे. जगातले लोक असं समजू शकतात की शिक्षण किंवा सौंदर्य खूप महत्वाचे आहे. हे किंवा ते महत्वाचे आहे, ते असं म्हणू शकतात. पण प्रभू म्हणतात, माझी मुली, तुझ्यातील जो चांगला स्वभाव किंवा तुझा चांगला चरित्र आहे तेच सर्वात महत्वाचे आहे. याच्यामुळेच प्रभू तुला आशीर्वाद देऊ शकतात आणि तुला उंच स्थानावर नेऊ शकतात. येशू ख्रिस्ताच्या जन्माची भविष्यवाणी केली गेली होती. असं सांगितलं होतं, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल. हे त्यांच्या जन्माच्या खूप आधी सांगितलं गेलं होतं. म्हणूनच इस्रायल देशातील तरुणी प्रभू मसीहा त्यांच्या पोटी जन्म घेतील या आशेने वाट पाहत होत्या. पर देवाने मरियम या कुमारिकेला निवडलं, ज्या येशूच्या आई झाल्या. येशू या जगात त्यांच्या पोटी एक मनुष्य म्हणून जन्मले. त्या काळात जर मरियम खूप बोलकी असत्या तर प्रभू त्यांना निवडले असते का? जर त्या नेहमी चिडचिड्या आणि रागावलेल्या असत्या तर प्रभू त्यांना निवडले असते का? जर त्या नेहमी इतरांची निंदा करत असत्या तर प्रभू त्यांना निवडले असते का? जर त्या जिथे जिथे पाणी भरायला जात असत्या तिथे भांडण करत असत्या तर प्रभू अशा स्त्रीला निवडले असते का? जरा विचार करा. जर त्या भांडत असत्या, तक्रार करत आणि दुःखी असत्या तर प्रभू त्यांना निवडले असते का? त्या एक सौम्य महिला होत्या. जर तुम्हाला त्या शहरात जाऊन विचारावे लागले असते, या गावातील सर्वात गुणी महिला कोण आहे, लोकांनी सांगितले असते त्या मरियम आहेत. ती एक शांत स्वभावाची मुलगी आहे. ती नम्रपणे बोलते. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते. ती कोणालाही त्रास देणार नाही. ती आपल्या आईवडिलांचे ऐकणारी खूप चांगली मुलगी आहे. तिच्यात मदत करण्याची प्रवृत्ती आहे. लोकांनी तिच्याबद्दल असेच साक्ष दिले असतील. प्रभूंनी अशी सद्गुणी स्त्रीच निवडली असेल, बरोबर ना? तुम्हाला वाटतं का की प्रभू तुमच्याबद्दल साक्ष द्यावीत? माझी मुलगी एक गुणी महिला आहे. तिच्यात चांगले गुण आहेत. म्हणूनच मी या मुलीबरोबर आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांनी असं म्हणावं? जर तुम्ही भांडता, तक्रार करता, तर प्रभू तुमच्यावर कसे प्रसन्न होतील? नेहमी पाठीमागे वाईट बोलता आणि स्वार्थी राहता.
तुम्ही एक गुणी महिला व्हायला हवी. प्रभू, मी स्वतःला एक गुणी महिला होण्यासाठी समर्पित करते. मला आशीर्वाद द्या जेणेकरून मी इतरांसाठी आशीर्वाद ठरू शकेन. तुम्ही मला खास यासाठीच निर्माण केलं आहे. मी स्वतःला असं होण्यासाठी समर्पित करते. मला हवं आहे की मी माझ्या कुटुंबासाठी, आई वडिलांसाठी, पतीसाठी, मुलांसाठी आणि माझ्या आजूबाजूच्या समाजासाठी एक चांगला साक्षीदार बनावं. मी इतरांसाठी चांगलं करायचं आहे. मी स्वतःला यासाठी समर्पित करते. तुम्ही असं म्हणाल का? प्रभू आता तुम्हाला असाच स्वभाव देईल. प्रभू, ही मुलगी प्रार्थना करत आहे. मला एक गुणी स्त्री व्हायचं आहे. माझ्यात चांगले गुण दिसू देत. मला एक साक्षीपूर्ण जीवन जगू दे. मला माझ्या कुटुंबासाठी आशीर्वाद बनू दे. तुम्ही मला खास बनवलं आहे. मी स्वतःला यासाठी समर्पित करते. गैरसोयी स्वभाव जसे की राग, चिडचिडेपणा आणि स्वार्थ दूर करा आणि मला शांतता आणि नम्रता यांसारख्या चांगल्या गुणांनी भरून टाका. मी त्या मुलींसाठी प्रार्थना करतोय ज्या अशा प्रकारे प्रार्थना करत आहेत. मी विशेषतः महिलांसाठी, बहिणींसाठी, लहान मुलींसाठी आणि वृद्ध महिलांसाठी प्रार्थना करतो. त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना उत्तम आरोग्य व बळ द्या. त्यांना चांगल्या गुणांनी भरून टाका. देवाचा रक्षण करणारा हात त्यांच्या सोबत असो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.